मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा नंदिनीला वरण भात भरवत असतो। तो घास भरवता भरवता म्हणतो की एक घास जीवाचा, असं म्हणून तो पटकन तो घास मागे घेतो, कारण त्याला असं वाटतं की नंदिनी खाणार नाही। म्हणूनच नंदिनी धक्क्याने त्याच्याकडे पाहते आणि विचारते, तुम्हाला काय वाटलं? हा घास तुम्ही पुढे केला म्हणजे तुमच्या नावाचा घास मी खाणार नाही का? तेव्हा जीवाला समजतं की ही खाणार, म्हणूनच तो म्हणतो एक घास जीवाचा, असं म्हणून तो अगदी प्रेमानेच नंदिनीला तो घास भरवतो। मग आता जीवा खूपच खुश होतो। त्यावेळी नंदिनी त्याच्याकडे पाहतच राहते, तर आता तिच्या तोंडाला थोडासा असा भात लागतो, त्यामुळे जीवा तिला असं दाखवत असतो की तिथे लागलंय। मग आता नंदिनी ते व्यवस्थित स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते, परंतु तिला समजतच नाही ना की तो भात कुठे लागला आहे। त्यामुळे आता जीवाच तिला म्हणतो, थांब तू, मी व्यवस्थित स्वच्छ करतो। तेव्हा तो लगेचच आता तिच्या ओठावर असणारा तो भात काढतो आणि मग तिला दाखवतो। तेव्हा नंदिनी त्याच्याकडे पाहतच राहते। त्यानंतर शेवटचा घास तो तिला भरवतो आणि म्हणतो, अरे वा, बघता बघता सगळा भात तू संपवलास की। मग आता नंदिनी सुद्धा खुश होते आणि जीवा सुद्धा। तेव्हा तो लगेचच तिला पाणी प्यायला देतो। मग आता जीवा नंदिनीकडे जेव्हा पाहत राहतो तेव्हा मात्र त्याच्या मनात येतं, म्हणजे विक्रमने बोललेलं त्याला सगळं आठवतं की तुमचा पार्टनर हा तुमचा वरण भात असतो, त्यामुळे प्रत्येकाने आपापला पार्टनर हा शोधायचा असतो। तो आता तिच्याकडे पाहत मनात विचार करतो, हे बघ नंदिनी, तू माझा वरण भात आहेस की नाही हे मला माहीत नाही, परंतु मी तुला कधीही आयुष्यात उपाशी झोपू देणार नाही, एवढं मात्र नक्कीच। तेव्हा असं म्हणून तो तिच्याकडे पाहतच राहतो। त्यावरती नंदिनी हसूनच म्हणते, अहो, मला खरंच आत्ता खाल्ल्यानंतर समजलं की भुकेने पोटामध्ये अक्षरशः खड्डा पडला होता, पण आता जरा ठीक वाटतंय। मग आता नंदिनी उठून बाहेर जायला निघते। तेव्हा तो विचारतो, एक विचारू? हे बघ अगं, तू 24 तास मागून घेतलेस, पण या 24 तासामध्ये तू नक्की कुठला पुरावा घेऊन येणार आहेस? तेव्हा नंदिनी आता काहीही उत्तर न देता अगदी एका ठिकाणी शांतपणे पाहत राहते। दुसरीकडे सगळेजण जेवायला बसलेले असतात। तेव्हा पार्थचा चेहरा जरा पडलेलाच असतो। त्यावेळी आता देशमुख, अहो काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का, असं काव्य विचारते। तेव्हा पार्थ सांगतो, आत्ता आईशी बोलणं झालं तेव्हा तिच्या आवाजावरून असं समजलं की काहीतरी प्रॉब्लेम झालाय, पण मला नीट कळालंच नाही। त्यावरती काकू म्हणतात, असू द्या असू द्या, घरचा काही विचार करू नका, आता जेवण वाढलंय ना तर जेवा बरं। मग त्यावेळी आता लगेचच पार्थ जेवायला बसतो, तर काव्य पटकन त्याच्या समोरून ताट ओढते आणि म्हणते, हे पहा, तुमचं तुम्ही वाढून घ्या, हे मी मला घेतलंय। त्यावेळी पार्थ पुन्हा तिच्या हातातून ताट ओढतो आणि म्हणतो, हे बघा, अगोदर मी घेतलंय नाही, असं म्हणून दोघांची ताटावरून खेचाखेची सुरू असते। मग आता काका आणि काकू दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे पाहतात की हे नवरा बायको आहेत का खरंच, हे असे काय भांडतायत ताटावरनं। त्यावेळी आता काव्य म्हणते, आपण आपल्या घरात आहोत का पार्थ, अहो तुम्ही असे काय भांडताय वेड्यासारखं। मग पार्थ सुद्धा म्हणतो, हे पहा, लहान बाळासारखं ना तुम्ही नेहमी भांडत असता, अगदी कायम भांडत असता। तेव्हा काव्य विचारते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मी अशी कायम लहान मुलासारखी भांडत असते का? तेव्हा पार्थ म्हणतो, हो हो, तुम्हीच भांडता। काव्य रागात म्हणते, अहो वाटेल ते बोलू नका हा देशमुख। तेव्हा पार्थ पुन्हा त्याच्याकडे ते ताट तिच्या हातातून ओढून घेत म्हणतो, तुम्हाला काही वाटत नाही का हो, मी एवढा मुंबईवरून तुम्हाला इकडे घ्यायला आलोय, आता मला भूक लागली आहे, सरका बरं, मला अगोदर जेवण करू द्यात। तेव्हा या दोघांची आता लुटूपुटूची भांडणं पाहून काकू जोरातच ओरडतात, अरे ये, काय चाललंय तुमचं, काय कुत्र्या मांजरीसारखं तुम्ही भांडायला लागलात। तेव्हा पार्थ जरा घाबरतोच। तेव्हा काव्या आणि पार्थ एकमेकांकडे पाहत आपले गप्प राहतात, तर काकू विचारतात, काय रे, तुमचा काही बालविवाह झालाय का, असं म्हणून त्या मोठ्या मोठ्याने हसू लागतात। काकांच्या हातावर टाळी देतात। काका हसत नसतात, मात्र काकू जोरातच त्यांच्या पाठीत मारते, त्यामुळे काकासुद्धा काकू बरोबर वेड्यासारखे हसतात। तर पार्थ आणि काव्या दोघेही आश्चर्याने काकूकडे पुन्हा पाहू लागतात। त्यानंतर त्या विचारतात, काय रे, तुम्हा दोघांना हसायला काय पैसे लागतात का? ते दोघेही म्हणतात, नाही नाही। तर चला जेवा बरं, असं रागातच काकू म्हणतात। त्यामुळे पार्थ आणि काव्याकडे पाहतात, कारण एकच ताट असतं आणि कसं जेवायचं आता। त्यावेळी काकू म्हणतात, अरे दोघांनी एका ताटातच जेवण करायचं, घ्या बरं जेवण करून। तेव्हा पार्थला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो, अरे वा,
तेव्हा काव्या डोळे मोठे करून जेव्हा त्याच्याकडे पाहते तर पार्थ लगेचच आपलं टोनिंग बदलतो आणि म्हणतो, अरे वा अरे वा, असं कुठे, मी नाही जेवणार यांच्या ताटात, आम्हाला 2 ताटं लागतील, दुसरं ताट वाढा. मग आता काकू म्हणतात की हे पहा, आमच्याकडची ताटच संपली. हनुम्याने मला सांगितलंय की तुमचं नवं लग्न झालंय आणि ताज्या ताज्याच मंगळसूत्राच्या वाट्यासुद्धा आत्ता कुठे सरळ केल्यात म्हणून, आणि आता ताजं वाढलंय, गरम गरम वाढलंय, तर गपगुमाने जेवायचं सुद्धा. तेव्हा दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे पाहतात. तेव्हा काकू विचारतात, काय रे, लाज वाटते का तुम्हा दोघांना असं एकत्र एका ताटात जेवायला? तेव्हा पार्थ म्हणतो, मला नाही पण यांना वाटते. त्यावेळी काव्य हळूच पार्थला म्हणते, काय हो, काय गरज काय होती त्यांना सगळी आपली एवढी स्टोरी सांगायची? त्यावेळी पार्थ सांगतो, मला वाटलं होतं आपली स्टोरी ऐकून या दोघांमधील भांडणं कमी होतील, परंतु कसलं काय, या दोघांची भांडणं अजून वाढली. तेव्हा काव्य रागातच म्हणते, तुम्ही ना. तर पार्थ आता असं दात विचकल्यासारखं करतो आणि म्हणते, तुम्ही काय? त्यानंतर काव्या आता अर्धी भाकर करते आणि जे भरलं वांगं असतं ना ते सुद्धा निम्म पार्थच्या साईडला ठेवते आणि निम्म आपल्याला ठेवते. म्हणते की हे तुमचं आणि हे माझं असणार. तेव्हा काकू म्हणतात, ए पोरी, अगं संसारामध्ये असं तुमचं आमचं काहीही नसतं. जे काही असतं ना ते दोघांचं असतं, भांडणसुद्धा आणि प्रेमसुद्धा. मला सांगा, तुमचं खरोखर लग्न झालंय का, असं काकू पुन्हा एकदा विचारतात. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्ही असं का विचारता हो सारखं लग्न झालंय का, लग्न झालंय का? मग असं तुम्ही कुत्रे मांजरासारखं का भांडताय, असं काकू विचारतात. आणि मग संशय तर येणारच ना, तुमचं लग्न झालं असेल ना तर आता सिद्ध करून दाखवा बरं. तेव्हा पार्थ म्हणतो, कसं सिद्ध करून दाखवायचं? काकू म्हणतात, काही नाही, दोघांनी एकमेकांना भरवा, ते सुद्धा अगदी आमच्या समोर. तेव्हा आता पार्थ आणि काव्य दोघेही एकमेकांकडे पाहत राहतात. तर काव्य म्हणतेच, कशाला करायचं उगीच सिद्ध, हे काय गळ्यात मंगळसूत्र आहे की, झालं ना सिद्ध. त्यावरती काकू विचारतात, काय ग, कुणाच्या नावाचं मंगळसूत्र घातलं आहेस तू? मग त्याला भरवायला तुला कसली लाज वाटते ग? तेव्हा पार्थच्या मनात मात्र लाडू फुटत असतात की कधी एकदा काव्या मला प्रेमाने घास भरवेल. तो आपल्या गालातच हसत असतो आणि काव्याकडे पाहतो. काव्य डोळे मोठे करून त्याच्याकडे जेव्हा पाहते तेव्हा मात्र पार्थ एकदम गंभीर आणि शांत होतो. त्यानंतर आता हे दोघे ऐकतच नाही म्हणून काकू त्यांच्यावर ओरडून विचारते, तुम्ही एकमेकांना घास भरवता की नाही? तेव्हा पार्थ म्हणतो, हो भरवतो की. तेव्हा पार्थ आता लगेचच संधी साधतो आणि काव्याला म्हणतो, आता ते एवढा फोर्स करतायत तर भरवतो घास, त्यात काय एवढं? मग काव्या हळूच म्हणते की बघतेच आता मी तुम्हाला घरी जाऊन. तर पार्थ म्हणतो, आत्ता खाऊन घ्या ना, घराचं घरी बघू. त्यानंतर लगेचच आता पार्थ तिला घास भरवतो आणि अगदी शांत होत पुन्हा तिच्याकडे पाहतो. मग आता इकडे पार्थने जसा घास भरवला काव्याला तसाच काकासुद्धा त्या काकूंना घास भरवू लागतात. तर काकू अशी वास्कन अंगावर येते, त्यामुळे काका गप्प बसतात. त्यावेळी काकू आता काव्याला म्हणतात, आता तू भरव ग घास. मग काव्या गुपचुपच एक घास घेते आणि पार्थला भरवणारच असते आणि पार्थ आता लगेचच तो घास खाऊ लागतो. तर काव्या पटकन हात मागे घेत नाही, दोघेही एकमेकांकडे पाहत राहतात. पार्थला खूप आनंद होतो, त्याच्या मनात लाडू फुटतात. मग तेवढ्यातच जोरातच आता मंदिरातली घंटा वाजते. तेव्हा पार्थ जोरातच दचकतो आणि काकू म्हणतात की घंटा वाजली घंटा. त्यावेळी पार्थ आता लगेचच आपल्या असं छातीला हात लावत विचारतो, तुम्हाला बाहेर ऐकू आली का माझ्या मनातली घंटा? त्यावेळी आता काव्य रागात पार्थकडे पाहते. काकू म्हणतात, अरे आज श्रावणी सोमवार आहे ना, आरती झाली आणि ती घंटा वाजली मग मंदिरातली. मग पार्थ मनात विचार करतो, अरे वा क्या बात है, तर माझ्या आयुष्यातील अगदी बेस्ट श्रावण आहे, कारण देवळात न जाताच मला फळ मिळालंय. हे बघ देवा, माझ्या आणि काव्याच्या संसाराचा गाडा मी एकट्याने ओढतो. आता मध्ये ही अशी दरड कोसळू दे, म्हणजे हे नातंसुद्धा ढासळणार नाही, असं म्हणून आपला मनातल्या मनात तो काव्याचाच विचार करत असतो. काव्या पुन्हा रागात त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, ओ देशमुख, आता जेवा की. तेव्हा आता तो पुन्हा असं करत असतो. मग आता नाईलाजाने काव्याला त्याला घास भरवावा लागतो, कारण काकू समोर असतात. काव्या तिला घाबरत असते. मग काव्या रागातच त्याला घास भरवते. दोघांची दृष्ट काढतात आणि म्हणतात, लय भारी लय भारी.
तेव्हा पार्थ विचारतो, आता मी भरवायचं आहे ना? मग आता काकू म्हणतात, हो हो भरव की बाळा. तेव्हा पार्थसुद्धा अगदी आनंदाने आणि प्रेमाने काव्याला घास भरवतो. ते पाहून काव्याला अजूनच राग येतो आणि ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहते. पण पार्थ अगदी शांत होत हसूनच तिच्याकडे पाहत असतो. दुसरीकडे जीवाने विचारलेलं असतं नंदिनीला की तू पुरावा कुठून आणणार. ती म्हणते की मी पुरावा तर आणणारच आहे. माझा सगळा चांगुलपणा पणाला लावून वसू आत्याचा खोटेपणा मी काहीही झालं तरी उघड हा करणारच आहे. मग जीवा विचारतो, हो पण तू नक्की काय करणार आहेस, मला सांग तरी. त्यावरती नंदिनी म्हणते, नाही जीवा, ही तर माझी एकटीचीच लढाई आहे आणि मला अशी एकटीलाच लढू द्यात. तेव्हा तो म्हणतो, मी आहे ना तुझ्यासोबत, आपण एकत्र लढूयात ना. अहो मला तुम्हाला कुठल्याही अडचणीत टाकायचं नाहीये, कारण आज नाही म्हटलं तरी बाबा आज माझ्यावर थोडे नाराजच आहे आणि मला माझ्यामुळे त्यांनी तुमच्यावर असं चिडायला नको आहे. तेव्हा जीवा विचारतो, अगं माझ्यामुळे तुला जर हेल्प होणार असेल तर बाबा का चिडतील माझ्यावर. अगं हे बघ, आता तू वसू आत्यावर आरोप केला आहे त्यामुळे ऑलरेडी आई बाबा हे खूप डिस्टर्ब आहेत. पण तरीही त्यांना माहीत आहे की तू उगीचच असा आरोप नाही करणार आणि तसं त्यांनी बोलून सुद्धा दाखवलं. नंदिनी सांगते, अहो माझ्यामुळे तुम्ही ना उगीच भरडला जाल आणि म्हणून मी सांगतेय. जीवा म्हणतो, अगं भीती तर मलाही वाटतेय नंदिनी, तुझ्यासोबत काही उलटसुलट होणार नाही ना याची भीती. आणि भरडले जाणार असू तर दोघेही एकत्र अशी भरडले जाऊ ना, काय हरकत काय आहे. अगं लग्नामध्ये सप्तपदी चालताना आपण दोघेही एकमेकांना कुठल्याही संकटामध्ये सोबत करू असं वचन दिलंय ना, आणि तरीही तू मला अशी मागे हटायला सांगतेस. त्यावरती नंदिनी सांगते, कारण जे लग्न आपण मोडायला निघालोय त्या दिलेल्या वचनांना खरंच काही अर्थ नाहीये जीवा. त्यामुळे प्लीज प्लीज तुम्ही माझ्या कोणत्याही गोष्टीमध्ये पडू नका. तुम्ही मला आत्ता सपोर्ट केला ना त्यासाठी खूप मनापासून तुमचे आभार. पण आता इथून पुढे जे काही करायचंय ते फक्त आणि फक्त मीच करणार. तर दुसरीकडे आता रम्याही घाबरलेली असते आणि वसूला अलर्ट करते. म्हणते की आई ती नंदिनी काय पुरावा घेऊन येईल ना हे खरंच आपल्याला सांगता येत नाही. अगं आता आपण तिच्या एक पाऊल ना पुढेच असायला हवं. त्यावरती वसू हसते आणि म्हणते, अगं ती काय करणार आहे ना हे मला चांगलंच माहीत आहे रम्या, कारण त्या नंदिनीला ना मी अगदी चांगली म्हणजे चांगलीच ओळखून आहे. कारण ती तिचा पुढचा चाल खेळण्या अगोदर मी माझा पुढचा डाव खेळून सुद्धा मोकळी झालेली असेल. तेव्हा रम्या हसते आणि म्हणते, जसं आत्ता नंदिनीच्या अगोदरच तू तुझी चाल खेळून मोकळी झाली सेम तशीच ना. त्यावरती वसू हसत हो म्हणते. तेव्हा आता रम्या हसते आणि म्हणते, अरे वा, पण आई मानलं हा तुला, कारण नंदिनीचा कॉन्फिडन्स वाढावा म्हणूनच तू दीपकचा नंबर मोबाईलमधून डिलीट केला नाहीस आणि घरात सगळ्यांना सांगण्या अगोदर तू तो नंबर डिलीट केलास आणि तिला असं घरातील सर्वांसमोर तू अगदी तोंडावरच पाडलंस. अगं दीपकचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये बघितल्यानंतर मी तो नंबर नंतर डिलीट करू शकते हे सुद्धा अजिबात तिच्या डोक्यात आलं नाही. तिनं खरंच बावळट आहे असं म्हणून वसू हसते आणि नाही आणि कदाचित तिला असं वाटलं असेल ना की कदाचित मी घरातील सर्वांसमोर घाबरून मान्य करेल, हे सगळं मी माझंच केलं, मला माफ करा वगैरे वगैरे असं रडण्याचं नाटक करत वसू आता रम्याला स्टोरी सांगू लागते. मग आता नंदिनीची त्या दोघीही खूपच गंमत करून हसत असतात. त्यावेळी रम्या म्हणते, बस झालं ना ग आई, आता ऑलरेडी दिलेले 24 तास तिला आहेत ना. अगं 4 तास संपले सुद्धा. मग आता वसू ही म्हणते की अगं त्या 4 तासांसारखे 24 तास संपतील सुद्धा ग रम्या, आणि उद्या ती नंदिनी या घराच्या बाहेर असेल हा वसूचा शब्द आहे. आता उद्या मी काय करते ना ते तू बघच रम्या, असं वसू म्हणते. तर दुसरीकडे आता पार्थ हा जेवण झाल्यानंतर जरा बाहेर आलेला असतो. तो आता मानिनीचा विचार करत असतो, कारण ती फोनवर खूप डिस्टर्ब असते. तो आता विचार करत असतो, घरामध्ये काही मेजर तर घडलं नसेल ना, त्यासाठी ना मला अगदी लवकरात लवकर उद्या घरी जायला निघायला हवं. तेवढ्यातच काका आता तेथे येतात आणि विचारतात, काय र कसला विचार करतोस एवढा, घरचा करतोस का. पार्थ म्हणतो, हो घरचाच करतोय. तेव्हा आता लगेचच काका म्हणतात, अरे
तुझी कारभारीण इथे असताना तू एवढा विचार करतोस घरचा, आता आक्रीतच आहे सगळं. त्यावरती पार्थ विचारतो, आता आक्रीत म्हणजे काय? मग आता काका म्हणतात, अरे नवल नवल म्हणायचं होतं मला. मग आता पार्थ म्हणतो, अच्छा अच्छा, पण बरं झालं माझी कारभारीण इथेच आहे माझ्यासोबत, नाही तर त्या घरी असत्या आणि मी इथे अडकलो असतो तर सारखा सारखा मला कॉल केला असता आणि बडबड करत राहिले असते. तुमच्यामुळेच दरड सुद्धा कोसळली, हे खापर सुद्धा माझ्यावरच त्यांनी फोडलं असतं. असं काव्याबद्दल बोलून दोघेही हसू लागतात. तेव्हा काका म्हणतात, जरा हळू बोला, कारण त्यांना जर आतमध्ये ऐकायला गेलं ना तर त्यांना आतमध्ये उचक्या लागतील आणि लगेच येतील तुमच्याबरोबर बाहेर भांडायला. तेव्हा पार्थ म्हणतो, हो ना, त्या जरा आक्रीतच आहेत, म्हणजे कधीही माझ्यावर अशा कोसळू शकतात. तेव्हा काका विचारतात, म्हणजे तुम्ही सुद्धा घाबरता त्यांना? मग आता पार्थ हसूनच म्हणतो, पण तुमच्यापेक्षा कमी आहे हा. मग काका सुद्धा अशी छाती पुढे करून म्हणतात, मी घाबरत नाही हा, फक्त थोडी भीती वाटते. तेव्हा पार्थ म्हणतो की हो, तुमची भीती मी पाहिली ना सायकलची चैन लावताना. त्यावेळी आता पार्थ म्हणतो, बसा तुम्ही, मी तुम्हाला एक विचारतोच आता. मग माझ्याच घरात मला बसायला सांगताय का? असं काका हसून म्हणतात. पार्थ पुढे विचारतो, मला एक सांगा, अहो ताई तुमच्या पाठीमागे एवढं लाटणं वगैरे घेऊन लागतात, तुम्हाला भीती वाटत नाही का? तुम्ही सहन कसं करता? त्यावरती आता काका हसून म्हणतात, मी नाही सहन करत तिला, उलट तीच मला सहन करत असते. कारण माझ्या तब्येतीवर तू जाऊ नकोस, मला ना खूप मस्ती आहे, मला ना पत्ते कुटायचा खूप म्हणजे खूप नाद आहे. मी दिवसभर मेहनत करून जी कमाई करतो ना ती रात्री जुगारामध्ये नेहमीच हरवून येतो. मग ती ना नेहमी आपली अशी बोंबलत बसते आणि तसंही तिचं सुद्धा बरोबरच आहे ना. आणि पहिलं तर मी अगदी जाम पिऊन यायचो, असा फुल टाईट असायचो आणि ते सुद्धा ती अगदी सहन करायची. म्हणजे मला ती जाम बोलायची, जाम शिव्या द्यायची, नको नको ते बोलायची, बदडायची, हाणायची. पण एकदा का तिचा राग गेला ना तर प्रेमाने अगदी माझ्याजवळ येऊन बसायची, माझ्या गालावरून हात फिरवत विचारायची, हनम्या तुला लय लागलं का रे? आणि अगदी जाम प्रेमाने विचारायची. आणि वर हे सुद्धा विचारायची की भूक लागली असेल ना, काही पोटात टाकून आला आहेस की नाही? आणि मग मी तेव्हा जरा भावच खायचो, मी सुद्धा बराच वेळ काही बोलायचोच नाही. आणि मग नंतर विचारायचो, ए कारभारने तू जेवलीस का? आणि एकदा का तिला कारभारने बोललो ना, ती मला कवटाळून घट्ट मिठी मारायची आणि अशी धायोकून सुद्धा रडायची. त्यावरती पार्थ म्हणतो, म्हणजे वरवर फक्त राग दाखवतात पण मनातनं त्या प्रेम करतात तुमच्यावर. तेव्हा पाका म्हणतात, अरे प्रेम म्हणजे काय, नुसता फणस आहे माझा तो फणस आहे, कशी फणसावणी पाहिली की नाही? तेव्हा बाहेरून टोचणारी जरी असेल ना तरीही आतून बरंच माझ्यासाठी काहीतरी अशी सोसणारी आहे. मग आता पार्थ म्हणतो, एवढं सगळं कळतंय तुम्हाला दादा, तर पत्ते खेळायचं आपल्याला सोडून द्यायचं ना मग. त्यावेळी काका म्हणतात, सगळं कसं सोडून देणार मी, आता तिच्यासाठी दारू नाही सोडली का मी? त्यावरती पार्थ विचारतो, दारू सोडली पण कशी? तेव्हा काका म्हणतात, सोडतो कसला, अरे मला सोडायला लागली, एकदा मी असा टाईट होऊन आलो ते ॲक्टिंग करून दाखवू लागतात. मी म्हटलं तिला, ये उठ आणि हिंमत असेल तर बोल ना, असं नशेतच तिला म्हटलो, ती मात्र बोलायलाच तयार नाही. मला हाणलं नाही, मारलं नाही, शिव्या नाही दिल्या, पण तिने काय केलं माहिती आहे, एक पोतं घेतलं, ती त्या पोत्यावर बसली, दुसरं पोतं घेतलं, त्यावर मला बसायला सांगितलं आणि मला विचारते कशी की चपटी मारणार का? पार्थ आश्चर्याने विचारतो, काय त्यांनी विचारलं तुम्हाला? मग आता नुसतं विचारलं नाही, चपटी काढली आणि लगेचच असं त्याचं बोच काढलं, ती उघडल्यानंतर 2 ग्लासामध्ये ओतली आणि मला म्हणते कशी, आजपासून तुमच्याबरोबर मी सुद्धा पिणार अगदी रोज. जेव्हा ती असं बोलली ना तेव्हा माझी तर अगदी दारू एका क्षणात उतरली. तिने ग्लास घेतला आणि तोंडाला लावला. मी काय केलं, मग तिचा तो ग्लासच उडवून दिला आणि तेव्हाच तिला म्हणालो की आजपासून मी दारू सोडलीच. आणि मग तेव्हापासून मी दारू सोडली. तेव्हा पार्थ म्हणतो, अरे वा वा वा, ताईंनी दारू सोडवण्यासाठी तर अगदी चांगलीच शक्कल लढवली, मग हे पत्त्यांच्या बाबतीत का नाही केलं? असं आता लगेचच पार्थ विचारतो. मग आता पत्त्यांच्या बाबतीत सुद्धा ती करत होती, पण त्यावेळी मी अजिबात मागे हटलो नाही, कारण मी पत्ते घेतले आणि मग तिला शिकवायला सुरुवात केली. तेव्हा पार्थ हसूनच म्हणतो, अरे बापरे, काय बोलताय तुम्ही दोघे, खरंच खूप ना मजेशीर आहात बाबा. त्यावरती आता काका म्हणतात, आमच्या दोघांपेक्षा ना तुम्ही जास्त मजेशीर आहात. तुम्ही मगाशी जे काही भांडत होतात ना ते एकदम बेस्टच होतं. आणि ज्यावेळी तुम्ही तिच्या पुढ्यातलं ताट घेतलंत ना तेव्हा तुमच्याकडे अशी बघत होती ना, खाऊ की गिळू असं तुला. त्यावरती पार्थ हसतो आणि म्हणतो, अहो ते आमचं असं फिसकरणारं मांजर आहे,
ते आपलं सतत असं फिसकारत असतं माझ्यावर. त्यावरती काका म्हणतात ते फिसकरणारं जरी असेल ना तरीही नख मात्र मारत नाही, कारण आपलं मांजर आहे ना ते फक्त आपल्यावर असं फिसकरण्याचं नाटक करतं आणि नंतर मग हातानं आपल्याला असं गोंजारतं. अहो संसारामध्ये हे असंच असतं. फिसकारणं आलं, हसणं आलं, रडणं आलं, फुगणं आलं, रागवणं आलं आणि रुसणं सुद्धा आलं, त्याशिवाय संसारामध्ये काही मज्जा नाही. आता जेवणाचं ताटाचं बघा ना, वेगवेगळे चवीचे पदार्थ असतात आणि त्याच्यामुळेच त्या जेवणाला अगदी छानपैकी चव येते. अगदी तसंच आहे ना आपल्या संसाराचं सुद्धा. त्यावरती पार धक्क्यानेच विचारतो, पण तुमचं बरोबर आहे, एखाद्याला संसाराचं ते भरलेलं ताटच नको असेल तर मग. तेव्हा काकासुद्धा त्याच्याकडे पाहत राहतात आणि त्याला सल्ला देतात, मग समोर सगळं असं भरलेलं ताट ठेवायचंच नाही, त्याच्या पुढ्यात म्हणजे त्याच्या ताटात रोज वेगवेगळे पदार्थ ठेवायचे असतात. म्हणजेच रागासाठी झणझणीत रस्सा ठेवायचा आणि प्रेमासाठी गोड गुलाबजामुन ठेवायचा, आंबटपणासाठी लोणचं वाढायचं आणि तिला जर फुगा आला असेल तर फुगा फोडण्यासाठी तळलेला पापड हा तळायचा आणि मग तो वाढायचा. आणि एखाद्या दिवशी जेवण ना अगदी पार आळणीच करायचं, कारण पहिल्या घासाला तोंड उचकटलं तर चिमूटभर मीठ टाकायचं. मग संसाराला नुसती चव येत नाही तर संसारातला गोडवा सुद्धा वाढतो. असा आता पार्थला संसाराचा अर्थ काका हे समजावून सांगतात. तर दुसरा दिवस उजाडतो. तेव्हा वसू आता तिथे देवासमोर उभी असते आणि प्रार्थना करत रडत असते. तिच्या डोळ्यात पाणी असतं. तिला नंदिनीचं सगळं बोलणं आठवत असतं की तिला कशाप्रकारे मी चॅलेंज दिले आणि तिने जर चॅलेंज ते ॲक्सेप्ट केले, परंतु जर तिने काही असा पुरावा आणला तर मी काय करायचं, सगळं काही तिच्या मनात आता शिजत असतं. त्याचवेळी तेथे आता विक्रम येतो आणि विचारतो, वसुताई अगं लवकर तयार झालीस तू, मग आता तुझ्या डोळ्यात पाणी का? पूस बरं ते पाणी. आज रडायचा दिवस नाही आहे अगं, आज आनंदाचा दिवस आहे. बहीण भावाच्या अतूट नात्याचा आज दिवस आहे अगं, तो साजरा करायचा आहे आपल्याला. रक्षाबंधन आहे, तू विसरलीस का? आता बघ बरं मी कशी तयारी करून इथे आलोय, वाट बघतोय केव्हाची तुझी की कधी एकदा माझी बहीण मला राखी बांधेल. शांत हो बरं अगोदर. तेव्हा आता ती म्हणते, रडत नाही रे विक्रम, हे आनंदाचे अश्रू आहेत. पण तुला खरं सांगू विक्रम, मी आस लावून बसले होते की तू येशील आणि माझ्याकडून सगळी तयारी करून घेशील. हे बघ ओवाळणीची राखी सुद्धा मी आणली आहे, बघ ना तू. आणि मग नंतर मनात विचार आला की जर राखी बांधून घेण्यासाठी तू हात पुढेच केला नाही तर मग, असं म्हणून ती आपल्या गोड बोलण्यामध्ये त्याला फसवते. त्याचवेळी मनात विचार विक्रमकडे पाहत ती करत असते की आज बरोबर मी विक्रमला माझ्या बोलण्यामध्ये अडकवणार. आता जी राखी मी विक्रमला बांधणार आहे त्या राखीच्या बंधनामध्ये मी असं त्याला जखडून ठेवणार आहे, तरीही काहीही झालं तरी यानंतर तो माझीच आणि माझीच रक्षा करेल. तो नंदिनीची कधीही रक्षा करणार नाही. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्या आणि पार्थ हे दोघेही मुंबईला जाण्यासाठी निघतात. काव्या आता काका काकूचा आशीर्वाद घेते आणि म्हणते, येतो हा. मग आता तू सवासीन आहे ना, येतो असं नाही म्हणावं, हळदी कुंकू तर लावायलाच हवं ना तुला, असं आता लगेचच काकू म्हणतात आणि काव्याला हळदी कुंकू लावतात. तर आता दुसरीकडे मानिनी आणि विक्रम दोघेही डायनिंग टेबलजवळ बसलेले असतात. रम्या तेथे येत नंदिनीला म्हणते, हे बघ फक्त तुझ्याकडे 12 तास उरले आहेत आणि या 12 तासामध्ये तुला काय करायचं आहे हे तू विसरू नकोस, आणि जर ते केलं नाही तर तुला पुढे काय करायचं आहे हे विसरू नकोस नंदिनी. तर आता दुसरीकडे दीपक हा जेलमध्ये असतो. तेव्हा वसू आता त्याच्याकडे जाते आणि त्याला म्हणते की आता तूच मला मदत करू शकतोस. तेव्हा दीपक रागातच तिच्याकडे पाहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.